उभा होता. सगळं दर्शन वगैरे केलं आणि डोंगऱ्यांना बाबाकडे घेऊन गेले. पण हे मंदिराचे कलाकार आहेत. बाबाचं दर्शन घेतलं. जा ना मंदिराचं काम चालू आहे तिकडे वर आहे की नाही तिथं 5 विटा मी लावल्या. लोह्याची मंडळी मसाला वगैरे बनवायला होती. 5 विटा लावल्या. परत ते काम चालूच होतं. दुसरे मिस्त्री होते. मी खाली आलो इकडे. डॉक्टर सागरचे डॉक्टर त्यांनी मला एक कमानीचं कमान लगेच ऑर्डर दिली 75,000ला. त्यावेळेस माझ्याकडे परिस्थिती नव्हती का तर मजूर सांभाळायची नव्हती त्यावेळेस. आणि ते काम इथून सुरुवात आहे. बाबा रोज येऊन बघायचे आणि ही कला शिकून सुद्धा आहे ना, ही ईश्वराची देण आहे. ईश्वराची देण आहे. 2 वेळा टाकाखेडच्या कामावर सुद्धा मला पहाटे यायचे. फोटो आहे बाईराव चल तिकडे. आता आपण थकून गेलो, आपल्याला पंढरपूर जाणं होत नाही आणि आपण इथंच पांडुरंगाला बोलूया असं गुलाबा मला सांगायचे. काटेल टाकरखेड आपण इथंच पांडुरंगाला बोलू. सिद्धेश्वर संत गुलाब बाबा की जय असं मला बऱ्याच वेळा म्हणायचं. आणि ज्यावेळेस टाकरखेडला गाई बांधत होती ह्या बाजूला, तिथं मला पहाट उठून बाबा एकटेच चल इथं बसल्यावर कसं दिसेल कोणी असं मला म्हणायचे. जिथं गाई बऱ्याच दिवस बांधल्या होत्या तिथं बाबाची समाधी झाली. लक्षात घ्या, तिथं खूप गाई बांधल्या होत्या आणि गाईचं वास्तव होतं त्या ठिकाणी. तिथं बाबाची समाधी झाली आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण तिथे त्या समाधीच्या कामासाठी होतो. बाबाची सेवा बाबाने जे काही केले. बाबा माझ्या घरी आले पहिल्यांदा पंढरपूरहून येतात. त्यावेळेस माझ्याकडं 5 एकर वडिलाची जमीन होती, पण कुंटल आणि ज्वारी विकत घ्यावं लागायची. आज बाबाच्या आशीर्वादानं 70 आणि एकर जमीन आहे. तिघं भाऊ पूर्ण भारत देशात कामाला होतं. ते गुलाबाबाची देण आहे. आता दुसरं सांगतो, बाबानं मला आमच्या तिथं आलं सांगितलं मंदिरामध्ये पूर्ण भारत देशात कामं करतील. हे जे व्हिजिटिंग कार्ड आणि तुमच्या गावागावाचे मंदिरं झालेत की नाही, हे बाबाची देण आहे ना बाबाची. बाबानं मला सांगितलं की कार्ड वाट पंढरपूरमध्ये यात्रेमध्ये आणि तिथून प्रसारण झालं. असं वाटत पूर्ण भारत देशात बाबानं जे सांगितलं पूर्ण भारत देशात काम. आता इथं काटेकमध्ये सुद्धा बाबांनी ज्यावेळेस मंदिराची सुरुवात केली त्यावेळेस पूर्ण असं डिझाईन तयार केला. बाबांना तो पसंत केला. त्यावेळेस माझ्याकडे परिस्थिती नव्हती. मग बाबा म्हणजे आम्ही मसाला देऊ आणि तू मजुरी सांग. मी त्यावेळेस 2.5 लाख मजुरी सांगितली त्याची. बाबामध्ये मसाला कमी काहीतरी म्हणले बाबा असं आणि जास्त होते, पण इथं पांडुरंगाचं मंदिर झालं पाहिजे. ठीक आहे बाबा. पण त्याला योगायोग बरेच काळ गेले. आपले इंजिनियर दातकर होते, ते सुद्धा योगायोगमध्ये गेले. त्यांच्या हातावर काम चालू होतं आणि काम चालू असल्यावेळेस आता बरेच दिवस गेला काळ 20-25 वर्ष गेली. ते स्ट्रक्चर जुनं व्हायला लागलं. मग भाऊनी मला बोलवलं, कोणी दुसरे आर्किटेक्ट बोलवले, इंजिनियर बोलले, आमचे इंजिनियर साहेब